नमस्कार. पावसाळा म्हटलं की सर्दी, खोकला, शिंका येणे, ताप येणे यासारखे व्हायरल आजार आपल्याला होतच असतात आणि ह्या व्हायरल इन्फेक्शनपासून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर बनवा हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक. तर झटपटरित्या बनवून तयार होतं, जास्त काही वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण हे ड्रिंक बनवून घेणार आहोत. हे ड्रिंक जर तुम्ही रोज रात्री घेतलं तर व्हायरल इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळा म्हटलं की सर्दी होणं, शिंका येणं, खोकला, ताप यासारखे व्हायरल आजार होतच असतात. त्यासाठी पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणं खूपच गरजेची आहे. तर त्यासाठी आज आपण एक इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बनवून घेणार आहोत. तर एका भांड्यामध्ये जवळपास मी 3 कप इतकं दूध घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालण्याचे साहित्य पाहून घेऊया. आल्याचा तुकडा घेतलेला आहे, दालचिनी, 2 लवंगा, 2 काळी मिरी, 1 हिरवी वेलची, तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि जवळपास पाव ते अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे. गॅस आता इथे आपल्याला पेटवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता मी जवळपास अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. यामध्येच आता आपल्याला तुळशीची पानं घालून घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे काळी तुळस असेल तर ती देखील घातली तरी देखील चालेल. तर तुळशीची पानं घालून घेतलेली आहेत. सोबतच दालचिनीचा लहानसा तुकडा घालून घेतलेला आहे आणि एक हिरवी वेलची आहे, तिला आपण अशा प्रकारे फोडून घालून घेणार आहोत. आता आपण जे लवंग, मिरी आणि जी अद्रक घेतली होती, आल्याचा तुकडा घेतला होता, त्याला आपल्याला अशा प्रकारे फोडून ठेचून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत. आता हे दूध आपल्याला मंद आचेवरती छान असं 5 ते 7 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे. जवळपास 3 कप दूध होतं, तर आपल्याला आटवून ते 2 कप करून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये साखर किंवा गूळ घालण्याची अजिबातच आवश्यकता नाही. कारण की दूध जेव्हा आटतं त्यावेळेस त्याचा नैसर्गिक गोडवा आपोआपच यामध्ये उतरतो. आता छान असं दूध उकळवून घेतल्यानंतर गॅस पुन्हा आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व मसाल्यांचा अर्क या दुधामध्ये उतरेल. तुळस आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. तुळस रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्यामुळे तुळस आवर्जून आपल्याला घालायचीच आहे. सोबतच आपण यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, हिरवी वेलची त्यासोबतच हळद घालून घेतलेली आहे. हे सर्व गरम मसाले आहेत आणि गरम मसाल्यामध्ये अंगचाच गुणधर्म म्हणजे गरमपणा, उष्णपणा असतो. आता हे सर्व मसाले आपण दुधामध्ये उकळवून घेतल्यामुळे या मसाल्यांचा अर्क या दुधामध्ये छान असा उतरलेला आहे आणि हेच दूध आपलं रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि हे ड्रिंक जे आहे हे इम्युनिटी बूस्टर म्हणून तयार झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर हे दूध तुम्ही गाळून देखील घेऊ शकता. पण मी यामधलं फक्त आलं, तुळस आणि हिरवी वेलची जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि असंच हे दूध आता आपण सर्व्ह करणार आहोत. हे जे दूध आपण तयार करून घेतलेलं आहे, हे दूध आपण लहानांपासून वयस्करांपर्यंत त्याचप्रकारे गर्भवती महिलांना देखील देऊ शकतो आणि पावसाळ्यामध्ये होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून आपण लांब राहू शकतो. तर रोज रात्री झोपताना 1 कप जर तुम्ही आपल्या घरातल्या माणसांना जर दिलं, तर हेल्दी असं आरोग्य तुम्ही घरच्या घरी ठेवू शकता. त्यासोबतच डॉक्टरकडे जाण्याची देखील आपल्याला आवश्यकता भासणार नाही. तर आता हे दूध आता मी सर्व्ह केलेलं आहे. गरमागरम आपल्याला हे दूध द्यायचं आहे. तर आजची ही इम्युनिटी बूस्टर ड्रिंकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.